तुम्हाला आयुष्यमान योजनेचं कार्ड माहीत असेल, ज्यामध्ये 5 लाखापर्यंत मोफत उपचार जो आहे तो हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटमध्ये दिला जातो. आता हे जे कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड कशा पद्धतीने करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. beneficiary.nha.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर वरती 2 ऑप्शन आहेत, बेनिफिशियरी आणि ऑपरेटर. तुम्हाला बेनिफिशियरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा विचारलाय. बॉक्समध्ये जसे लेटर नंबर आहेत ते आहे तसे टाकायचे आहेत. त्यानंतर खाली मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय कराल तर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि कॅप्चा आहे तसा बॉक्समध्ये आहे तसा टाकून तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. ही झाली लॉग इनची प्रक्रिया. कोणताही व्यक्ती इथे अशा पद्धतीने लॉग इन करू शकतो. लॉग इन केल्यानंतर पुढे आता तुम्हाला पहिलं आहे स्कीम PMJAY निवडायचे. त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर सब स्कीममध्ये तुम्हाला हे 2 ऑप्शन निवडायचे आहेत, जसं की शेवटी आहेत PMJAY, MJPJAY. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सर्च बाय 3 ऑप्शन आहेत. आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आधार नंबर. त्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर जो असेल तो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आधार नंबर टाकून पुढे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित त्या बॉक्समध्ये जसं आहे तसे टाकून पुढे तुम्हाला एक सर्च करायचा आयकॉन येईल. कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर तर इथे आलेला आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सर्च कराल तर तुमच्या फॅमिलीमध्ये सगळी नावं येतील आणि कोणी कोणी कार्ड काढलेलं आहे, कोणाचं कार्ड काढायचं बाकी आहे ते दाखवलं जाईल. ज्यांच्या पुढे अप्रूव्ह येत आहे, व्हेरीफाईड दाखवते, त्यांचं कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्यांचं आयडेंटिफाईड आहे, नॉट जनरेटर दाखवते, म्हणजे ते कार्ड काढू शकतात. तर त्यांचं कार्ड तुम्ही काढून घ्या. कार्ड डाउनलोड करण्यासाठी शेवटचा ऑप्शन आहे डाउनलोड कार्ड. या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट करून अलाव करायचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाईल आणि एक मोबाईल नंबर जो तुम्ही टाकला होता स्टार्टिंगला त्यावरती एक OTP जाईल. असे 2 OTP तुम्हाला लागणार आहेत. पहिला OTP आधारचा OTP आहे, दुसरा OTP बेनिफिशियरी म्हणजे आपण स्टार्टिंगला मोबाईल नंबर टाकला तो. अशा पद्धतीत दोन्ही OTP तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि ऑथेंटिकेटचं एक ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे पहा OTP टाकल्यानंतर खाली ऑथेंटिकेट वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला कार्ड डाउनलोड करण्यासाठी विचारेल की कोणाकोणाचे कार्ड डाउनलोड करायचे. तुम्ही वन टाइम सगळ्यांचे कार्ड सुद्धा डाउनलोड करू शकता. त्यासाठी या बॉक्सवरती तुम्ही क्लिक करू शकता. सिलेक्ट ऑल म्हणलं की सगळ्या व्यक्तींचे कार्ड सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल. आता ऑथेंटिकेटेड बाय कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं नाव इथे सिलेक्ट करा. आधार OTP वरती क्लिक करा, व्हेरीफाय करा आणि टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून अलाव करायचं आहे. त्यानंतर 2 OTP पुन्हा एकदा येतील. एक पहिला OTP पहिल्या बॉक्समध्ये आधार OTP आणि दुसरा बेनिफिशियरी OTP. असे 2 OTP तुम्हाला इथे दोन्ही बॉक्समध्ये टाकायचे. पहिला आधार OTP, दुसरा बेनिफिशियरी OTP आणि त्यानंतर इथे तुम्ही कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचं ऑप्शन तुम्हाला खाली येणार आहे. तर दोन्ही OTP व्हेरीफाय झालेले आहेत, व्यवस्थित टाकायचे आहेत. आता डाउनलोड राईट साईडला डाउनलोडचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. एक कार्ड डाउनलोड झालेले सेव्ह करायचं आहे. लगेच दुसरं कार्ड डाउनलोड ऑटोमॅटिकली येईल, ते पण सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे काही कार्ड आहेत ते डाउनलोड करू शकता. याचे कार्ड तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन बनवू शकता किंवा माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन हे कार्ड तुम्ही बनवून घ्या. हे कार्ड तुम्हाला नक्की पुढे कामाला येईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.